नमस्कार मंडळी. तर आज आपण मोड आलेल्या मुगाचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अगदी सकाळच्या घाईमध्ये झटपट आणि सोप्या पद्धतीने हा नाश्ता तुम्ही बनवू शकता. तर चला मंडळी, लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी सगळ्यात आधी 1 वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत. हे मूग आपल्याला चांगले असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. आता आम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग घातलेले आहेत, 2 ते 3 मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या आणि लसूण घातलेला आहे आणि अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत. आता हे मिक्सरला जास्त पण असे बारीक नाही वाटायचे, अगदी या पद्धतीने जाडा मोठा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत. तर हे पहा, आता हे एका बाउलमध्ये मी काढून घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घातलेलं आहे आणि आपल्याला इथे 1 वाटी मी इथे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे गव्हाचं पीठ सुद्धा ॲड करू शकतात. तर आता इथे हळद घातलेली आहे अर्धा चमचा. आता हळद घातल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालायची आहे. आता कोथिंबीर घातल्यानंतर यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून घट्ट याचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला कपड्यावर सुद्धा थापू शकतात, पण मी हे डायरेक्ट पॅनवरतीच आपल्याला थापून घ्यायचं आहे. तर इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि कमी गॅस करायचा आहे आणि तव्यावरतीच या पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे कपड्यावर सुद्धा थापून घेऊ शकतात, तरी सुद्धा चालेल. आता आपलं थालीपीठ छान असं थापून झालेलं आहे. यावरती तुम्ही तेल, तूप, बटर काहीही लावू शकतात. कमी गॅसवरती दोन्ही साईडने छान हे थालीपीठ भाजून घ्यायचं अशा पद्धतीने. तर मंडळी, हे थालीपीठ अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवून तयार होतात आणि हे पौष्टिक सुद्धा आहे. त्यामुळे आपण हे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा सकाळच्या घाईमध्ये बनवून तुम्ही मुलांना हे टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात. तर मंडळी, हे दोन्ही साईडने आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. अगदी कमी गॅसवरती हे छान असं, जेवढं तुम्ही छान असं थालीपीठ भाजताना तेवढं हे खायला सुद्धा खमंग असं लागतं. तर मंडळी, तयार झालेले आहे आपले मुगाचे थालीपीठ. तर तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत किंवा मग लोणच्यासोबत, सॉससोबत, कशासोबत जरी खाल्ले ना तरी हे चवीला अप्रतिम असे लागतात, किंवा तुम्ही नुसते जरी खाल्ले ना तरी सुद्धा खूप छान लागतात. छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा मधल्या वेळेत जर आपल्याला काही खाऊ वाटलं ना तर आपण हे झटपट आणि सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने थालीपीठ बनवून खाऊ शकतो. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया.